नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ काल नवी मुंबईतील कलंबोली येथे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया देत ठाकरे आणि पवार कुटुंबांनी एकत्र यावे अशी मागणी केली. माझ्या भाजप प्रवेशाच्या अफवा थांबवा असे स्पष्ट करत भुजबळ म्हणाले, मला कोणाचाही फोन आलेला नाही आणि कोणत्याही मंत्रिपदाचा लोभ नाही. धनंजय मुंडेंवरील तपासाबाबत भुजबळ म्हणाले, तपास होईल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेतील. मला कोणाच्या राजीनाम्याची घाई नाही. पक्ष अडचणीत येईल असे काही झाले तर त्यावर अजित पवार मार्ग काढतील असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला. आमच्या शुभेच्छा आहेत. पवार कुटुंबाने एकत्र यावं, ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, आम्हाला आनंद आहे. सर, सुनील तटकरेंनी सांगितलेलं की भुजबळांची नाराजी दूर होईल, त्यांना संपर्क करणार, भेटणार आहेत. तसं काही फोन आला होता की तुम्हाला भेट झाली का? मला काही फोन बिन आला नाही. मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं आहे. सर, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे तुमची. नाराज होतात तुम्ही, नाराजगी दूर झाली आहे का? कसं असणार पुढचा प्रवास? आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे. आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं? मग लोक म्हणतील हे तर काय बघून झाला, ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका काय. त्यामुळे तो विषय सोडून द्या. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. ते मंत्रिपद तुम्हाला मिळणार आहे? कोणाचंही मंत्रिपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही. की जे काही चौकशी ते होईल आणि जे काही करायचं ते मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं. एवढी तुम्हाला काय घाई आहे? आणि माझ्यासाठी तुझी घाई करायचं काही कारणच नाही. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.